नमस्कार। माघ पौर्णिमा नेमकी कधी आहे? 11 तारखेला की 12 तारखेला? 11 तारखेला जरी पौर्णिमा सुरू होत असली तरी उदयतिथी 12 तारखेला आहे। त्यामुळे माघ पौर्णिमा आपल्याला 12 तारखेला साजरी करायची आहे। तर या दिवशी नेमके काय करायचे असते? पौर्णिमेचा कालावधी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे? चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। सनातन धर्मामध्ये माघ पौर्णिमेच्या महत्त्वाचा विशेष उल्लेख आहे। या शुभ दिवशी जगाचे रक्षणकर्ता भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। तसेच पवित्र नदीत स्नान केल्यानंतर शुभ ठिकाणी दिवे लावले जातात। माघ पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावण्याने सुख आणि समृद्धी वाढते अशी धार्मिक श्रद्धा आहे। तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो। माघ पौर्णिमा 2025चा शुभ मुहूर्त। पंचांगानुसार माघ पौर्णिमेची तारीख 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 सुरू होत आहे आणि 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 संपत आहे। अशा प्रकारे माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल। पितृदोषांपासून तुम्हाला आराम मिळेल। माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे। या दिवशी शुभ मुहूर्तावर पवित्र नदीत स्नान केल्यानंतर दिवे दान करा। तसेच जीवनात आनंद आणि शांती मिळावी यासाठी प्रार्थना करा। असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते, नकारात्मक ऊर्जा निघून जाईल। माघ पौर्णिमेच्या पूजेदरम्यान देशी तुपाचा दिवा लावा आणि प्रभूची आरती करा। या काळात भगवान विष्णूंचे मंत्रजप करा। असे मानले जाते की हा उपाय केल्याने पूजा यशस्वी होते आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने व्यवसाय वाढतो। तसेच पूजेचा पूर्ण लाभ मिळतो। पैशाची कमतरता कधीच भासणार नाही। पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याची परंपरा आहे। या दिवशी तुळशी आईची पूजा करताना देशी तुपाचा दिवा लावा आणि तुळशी आईची आरती करा। जीवनात सुख आणि शांती मिळावी म्हणून आई तुळशीची प्रार्थना करा। यामुळे आई तुळशी प्रसन्न होईल आणि आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही। आई लक्ष्मी प्रसन्न होईल। याशिवाय माघ पौर्णिमेला घराच्या मुख्य दारावर दिवा लावा। यामुळे धनाची देवी प्रसन्न होते। तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। आर्थिक संकटांशी संबंधित समस्येतून तुम्हाला आराम मिळेल। माघ पौर्णिमा पूजा पद्धत। माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठा आणि स्नान करून पूजा सुरू करा। यानंतर पाटावर लाल कापड पसरवा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती ठेवा। फुलांचा हार अर्पण करा। देवी लक्ष्मीला 16 शृंगार वस्तू अर्पण करा। देशी तुपाचा दिवा लावा आणि आरती करा। भगवान विष्णूचे मंत्रजप करा आणि विष्णू चालीसा पठण करा। यानंतर विधीनुसार व्रत कथा म्हणा, फळे, मिठाई आणि इतर गोष्टी अर्पण करा। शेवटी जीवनात सुख आणि शांतीसाठी प्रार्थना करा आणि लोकांना प्रसाद वाटा। हिंदू धर्मग्रंथानुसार जगाचे पालनकर्ता गंगेच्या पाण्यात राहतात। यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याचे पुण्य लाभते। तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीची पूजा केली जाते। गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे। या दिवशी वस्त्र, गहू आणि अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते। माघ पौर्णिमेला या वस्तूचे दान केल्याने विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जमेल तितकी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू परत अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत खुश रहा। धन्यवाद।